धन्यवाद आबाताई. या नाटकाच्या निर्मितीच्या अगदी सुरुवातीपासून म्हणजे पहिल्या दिवसापासून म्हणता येईल, आविष्कारला सहयोग देणारा आणि या नाटकात प्रमुख भूमिका साकारणारा सचिन गिरी हा नागपुरातला एक नामवंत कलावंत आहे. त्याचाही यथोचित सन्मान करावा अशी मी आबाताईंना विनंती करते. सचिन पडद्यामागे आहे, पण आता तो पडद्यासमोर येणार आहे आपल्या. सगळ्यांना माहीत नसेल कदाचित, आपण कलावंत म्हणूनच त्यांना ओळखतो, पण अतिशय महत्त्वाचं समाज कार्य घडवणारे शिक्षक हा ज्यांचा व्यवसाय आहे असे सचिन गिरी, आणि त्यांचा सत्कार आबाताईंच्या हातून व्हावा हा हे एक चांगला योगच म्हणावा लागेल. सुरू करतो. ज्यांची संस्थेची ओळखच मुळात पुरुषोत्तम दारव्हेकरांमुळे आहे, ज्या संस्थेत मी कार्यरत आहे गेली 50 वर्ष, आणि त्यांच्या नातवाचं नाटक आपण या जन्मशताब्दीला पूर्ण करतो, असं एक वर्तुळ पूर्ण होत आहे असं मला वाटतं. आणि अर्थात 27,000 इज नॉट ए जोक. इतका सातत्याने अभिनय करणारा, अनेक चित्रपटांमधून भूमिका करणारा आणि करिअरसाठी मुंबईला गेलेला आविष्कार काही वैयक्तिक मेडिकल केअरसाठी नागपुरात येतो, मध्ये मध्ये येतो. तो त्याचे नागपूर हेच त्याचं जन्मस्थान आहे, घर आहे. परंतु त्याचं मेडिकल केअरला येणं हा त्याच्याकरता थोडा विश्रांतीचा क्षण असला तरी आमच्याकरता ती संधी होती, आणि म्हणून त्या संधीचा फायदा घ्यायचा म्हणून मी त्याला जे त्यांनी लिहिलं आणि डायरेक्ट केलं, अभिनेता म्हणून तुम्हाला तो माहितीच आहे. आज तो तुम्हाला लेखक दिग्दर्शक म्हणून देखील या ठिकाणी सादर होणार आहे. आविष्कारने पहिल्यांदा संस्थेतनंच पदार्पण केलं. मला सांगायला आनंद होतो की त्याची प्रमुख भूमिका असलेलं पु ल देशपांडेंचं नवगोकुळ हे आमचं नाटक सरळ फ्रान्सच्या स्पर्धेमध्ये गेलं, आणि नागपूरचं नाटक फ्रान्सच्या स्पर्धेमध्ये दूरदर्शनच्या जावं हा पण एक मोठा योग होता. असा योगायोगाचे अनेक किस्से आहेत. त्याचे बंड असं मी आधीच सांगितलं, पण आता तो शांत झालेला आहे, आणि त्याच्या या संधीचा नागपुरात येण्याचा आम्ही फायदा घेऊन आजचं आम्ही नाटक करतोय सादर या ठिकाणी. मला खात्री आहे की तुम्हाला ते निश्चित आवडेल, भावेल. त्यानंतर आपण त्याशी संवाद करू, एवढं माझं प्रास्ताविक करून मी अंजली भांडारकरांना पुढे विनंती करतो. आराम कर. सगळ्यांनी सल्ले दिले, औषधं वेळेवर घे, आराम कर, तुझं डाएट व्यवस्थित ठेव. याचा फोन आला, म्हणाल तू लेखक दिग्दर्शक म्हणून उभा राहा. म्हणलं तर ट्विस्ट इन द टेल आहे. खूपच मोठी गोष्ट. खटखट खटखट फ्लॅशबॅक्स गेलेत, आणि एक प्रसंग खूप मोठा आठवला. आमचं दादा बोलला नवगोकुळ आमचं नाटक होतं, आणि त्या नाटकाचा प्रयोग धरमपेठच्या बास्केटबॉल क्लबमध्ये होता. आणि त्याच्यामध्ये आमच्या एका नटाचे, त्याच्यामध्ये जनावरं पण होती, माणसं पण होती, आणि असं ते गोकुळ होतं. त्याच्यामध्ये आमच्या एका कॅरेक्टरची शेपूट पडली, आणि तो स्टेजवरच ओरडला, अरे माझी शेपूट. आणि आम्ही सगळे स्टेजवर, मुक्ताला माहिती असेल, हां मुक्ता, तिला माहिती असेल, मुक्ता पाठक माझी पहिली हिरोईन, बालरंजननीच दिलेली धडपडे बडबडे आमचं नाटक. सो थँक्यू मुक्ता आल्याबद्दल. आम्ही सगळे हसलो स्टेजवर, सगळी मुलं, आणि हसूच थांबेना. दादा स्टेजवर आला, सांगितलं एक 5 मिनटं द्या कलाकारांना व्यवस्थित होऊ द्या, मग आपण परत नाटक सुरू करू. आणि एक 5 मिनिटानंतर आम्ही सगळे शांत झालो. आम्ही परत सुरू केलं नाटक, आणि नाटक पूर्ण झालं. एकांकिकाच होती ती, ते पूर्ण झालं. आणि नंतर त्याच्यानंतर दादा काहीतरी बोलेल किंवा दादा काय म्हणेल या भीतीने आम्ही दादाशी बोलत नव्हतो, पण दादा खूप नॉर्मल होता. आज इतकं वय झाल्यानंतर माझं
मी 50चा आहे, मी तुझ्याबद्दल बोलतच नाहीये. तेव्हा रिअलाइज होतं की जर त्यावेळेला त्यांनी तोडलं असतं ना तर कदाचित रंगभूमी सुटली असती हातातून. त्यावेळेला त्यांनी ते सहन केलं, ही केवढी मोठी गोष्ट आहे. तेव्हा लक्षात आलं की हा जेव्हा बोलतोय ना नाटक तू लिही डिरेक्ट कर, तर म्हटलं याच्यासमोर आपण पडू शकतो, प्रॉब्लेम नाहीये. मग काय लिहायचं, काय डिरेक्ट करायचं. आजोबांनी नेहमी मला सांगितलं होतं, परफॉर्मर आहेस ना, जेव्हाही तू परफॉर्म करशील किंवा तुला कोणी सांगितलं परफॉर्म कर किंवा तुला काहीतरी करायला सांगितलं तर तुझ्याकडनं कॉपी नाही झाली पाहिजे, तुझं काहीतरी असलं पाहिजे नेहमी. सो ते सगळे फ्लॅशेस डोक्यातनं जात होते. या सगळ्या प्रसंगामध्ये मी आर्षभला, माझ्या मुलाला पण मी धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी मला एवढा वेळ दिला की मी इतक्या स्वैरपणे या सगळ्या गोष्टी करू शकलो. तो त्यांनी काही गडबड केली असती, जसं मी माझ्या वडिलांना खूप त्रास दिलाय, तसं मला बऱ्याच गोष्टी करता आल्या नसत्या. तो विशेष आभारमध्ये आर्षभचं पण नाव आहे. सो त्यावेळेला मला अनेक गोष्टी मनात आल्या, आपण हे करू नये, आपण हे वाचलंय, ते करू ते करू. पण एक प्रसंग मला खूप मनापासून आठवला की मी अनेक लोकांशी बोलत होतो, तू ऍक्टिंग का सोडली, तू ब्रेक का घेतला, तू ब्रेक का घेतला. तर मी नेहमी म्हणायचो माझ्या मनासारखं मला काही करायला मिळत नाही, मला मनासारखं करायला मिळत नाही. तर एक 3-4 वर्ष झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, आम्ही हे तर खूप ऐकलंय की तुझ्या मनासारखं तुला मिळत नाही आहे, पण तू हे कधीच नाही सांगितलंय हे की तुला काय करायचं आहे. सो आय सेड दिस इज द ऑपॉर्च्युनिटी, जिथे मला काय करायचं आहे हे दाखवायचा मला चान्स आहे. मनापासून थँक्यू दादा, तुम्ही मला ऑपॉर्च्युनिटी दिली त्याच्याबद्दल. दुसरी एवढा वेळ तर आरशासमोर काय करतेस? रवी, तुम्ही आरशासमोर उभा राहून काय करता? आजकाल तर रील्सच बनवतात. पण मी तयार होते, दिसतंय का? हो तयार हो, मनसोक्त तयार हो. रवी, कशी दिसते मी? अप्रतिम दिसतेस. न बघता रोज आणि किती दिवसांनी कशाला, महिन्यांनी कशाला